Welcome children to this session of our English class. Today's topic is very interesting. It's a motivating story about a class who changes itself for a better future. It happens only because of the positive attitude of their class teacher. It helped the class to transform itself from the worst class into a good class. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण इयत्ता 7वीचा इंग्लिश विषयातील 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन हा पाठ अभ्यासणार आहोत. अतिशय मजेशीर किंवा अतिशय उत्साह वाढवणारा हा भाग आहे आणि नक्कीच या भागातून तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे. म्हणजे मोटिवेटिंग हा भाग आहे की ह्यामध्ये असं आहे की एका शिक्षकाच्या चांगल्या वागण्याने किंवा त्या शिक्षकाच्या नेहमीच प्रेरणा देणाऱ्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांमध्ये जो अतिशय खराब वर्ग होता, वाईट वर्ग होता दुसऱ्यांच्या दृष्टीने, त्या वर्गाचे चांगल्या वर्गामध्ये रूपांतर कसे झाले त्याचे उदाहरण या आपल्याला इन अ क्लास ऑफ देअर ओन यामध्ये अभ्यासायचे आहे. लेट्स स्टार्ट पार्ट फर्स्ट. We are a class of 60 girls and boys and we are all friends. आमचा वर्ग 60 मुली व मुले मिळून बनलेला आहे आणि आम्ही सर्व मित्र आहोत. Of course, it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But when it comes to facing others, even the teachers, we are all one. We face them together. अर्थातच हे खरे आहे की आमच्यामध्ये गट आहेत. कॅम्प्स म्हणजे गट आहेत आणि आमच्यामध्ये भांडणी. अमंग अस समटाइम्स वी डू हॅव क्वारल्स म्हणजे भांडणे. आर्ग्युमेंट्स म्हणजे वादविवाद. फाईट्स म्हणजे मारामाऱ्या. आमच्यामध्ये भांडणे, वादविवाद, मारामाऱ्या या होत असतात. परंतु दुसऱ्यांशी सामना देण्याचा जेव्हा प्रसंग येतो, अगदी शिक्षकांशी सुद्धा, तेव्हा आम्ही सर्वजण एक असतो. वी आर ऑल वन म्हणजे आम्ही सर्वजण एक असतो. वी फेस देम टुगेदर आम्ही त्यांच्याशी एकजुटीने सामोरे जातो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school around or copy 100 lines from the book as a punishment, it is most probably us. But we do not tell tales about anyone, girl or boy. We take the punishment as a class. जर तुम्हाला एखादा संपूर्ण वर्ग शाळेच्या मैदानाच्या 3 फेऱ्या मारायला लावलेला किंवा शिक्षा म्हणून पुस्तकातून 100 ओळी लिहायला लावलेला दिसला, तर तो बहुतेक करून आमचाच वर्ग असेल अशी खात्री वाटते बघा या मुलांना. परंतु आम्ही कोणत्याही मुलीविषयी किंवा मुलाविषयी चहाड्या करताना दिसलो नाही किंवा आम्ही ते करत नाही. एक वर्ग म्हणून म्हणजे सर्व एकत्र मिळून शिक्षा घेतात. अँड गेस व्हॉट हॅपन्ड धिस इयर. आणि बघा या वर्षी काय झाले. वी वेअर यूज्ड टू टीचर्स shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. But we didn't mind it. It made no difference
to us. We all like our class the way it was. We were, in fact, quite proud of our class. कमी गुण, घाणेरडे गचाळ काम, शॅबी वर्क म्हणजे गचाळ काम. नंतर इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण वर्गपाठ, शाळेत नियमित हजर न राहणे आणि शिक्षकांना चिंता वाटते अशा इतर सर्व गोष्टींबाबत शिक्षकांच्या आमच्यावरील ओरडण्याची आम्हाला सवय झाली होती. म्हणजे ह्या मुलांना कमी मार्क्स, घाणेरडं काम, अपूर्ण अभ्यास, परत शाळेत रेग्युलर व्यवस्थित उपस्थित न राहणे, या सगळ्याची शिक्षक त्यांना जे बोलत होते त्याची सवय झालेली होती. परंतु आम्हाला त्याचे काही वाटत नसे. त्याने आम्हाला काही फरक पण पडत नव्हता. आम्हाला आमचा वर्ग जसा होता तसाच आवडत होता. खरे पाहता आम्हाला आमच्या वर्गाचा मोठा अभिमान सुद्धा वाटत होता. And so was our new class teacher, Mrs. Desai. She said so in the very first period. She said, I have heard about you people from your last year's teachers, and I am proud of you. Unity is a very important quality, and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. आणि तशाच आमच्या नवीन वर्ग शिक्षिका श्रीमती देसाई यांना सुद्धा त्यांनी अगदी पहिल्या तासालाच तसे सांगितले. त्या म्हणाल्या, मी तुमच्या मागच्या वर्षाच्या शिक्षकांकडून तुम्हा लोकांविषयी ऐकलेले आहे आणि मला तुमच्याविषयी अभिमान वाटतो. एकोपा म्हणजे एकी हा एक फार महत्त्वाचा गुण आहे आणि तो तुम्ही नेहमी टिकवून ठेवला पाहिजे. मी तुमची वर्ग शिक्षिका असल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. Did you notice what she called us? It's a very interesting. It's never children. It's always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. त्यांनी आम्हाला काय म्हटले तुमच्या लक्षात आले का? ते फारच लक्षवेधक होते. त्या मुले असे कधीच म्हणत नाहीत. त्या नेहमी मुलांनो, मुलींनो, तरुण लोकांनो, प्रिय किंवा तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असे म्हणतात. आता या बाईसाहेब ते कसे करायचे हे आपल्याला दाखवतील. असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा आपल्याला किती छान वाटते बरं. वी ऑल लाईक हर व्हेरी मच. आम्हाला त्या सगळ्या फारच आवडतात. Soon it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding and punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. लवकरच पहिल्या घटक चाचणीची वेळ येऊन ठेपली. म्हणजे पहिली घटक चाचणी झाली. चाचणीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खात्री होती की आता नक्कीच आपल्याला शिक्षा होणार. प्रत्येकाने आपल्या शिक्षेचा नेहमीचा वाटा स्वीकारायला तयार झाले. परंतु जेव्हा श्रीमती देसाई प्रगतीपत्रके घेऊन वर्गात आल्या
तेव्हा त्या रागवलेल्या मुलांना दिसल्या नाहीत. त्या काहीशा शांत होत्या. त्यांनी नेहमीप्रमाणे स्मित केले, हास्य केले, परंतु त्यांच्या डोळ्यामध्ये मात्र आनंद काही दिसून येत नव्हता. She handed out the cards one by one. Many of us had failed in one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. त्यांनी एक एक करून मुलांना प्रगतीपत्रके वाटली. आमच्यापैकी बरेच जण एका किंवा दुसऱ्या विषयात नापास झाले होते. काही जण परीक्षेला बसले नव्हते. काहींना थोड्या विषयामध्ये चांगले गुण मिळाले होते. फारच थोड्यांनी सर्व विषयात चांगली कामगिरी केलेली होती. So that's she said after handing out all the cards. Suddenly her eyes were filled with tears. She didn't let the tears fall. Of course, she just blinked them away and turned to the blackboard. त्यांनी एक एक करून मुलांना पत्रके वाटली. तेव्हा हे सर्व असे आहे. त्या सर्व प्रगतीपत्रके वाटून झाल्यानंतर म्हणाल्या. एकाएकी त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. अर्थातच त्यांनी अश्रू ओघळू दिले नाही. त्यांनी डोळ्यांची उघडझाप करून ते सावरले. म्हणजे ते तिथेच थांबवले आणि त्या फळ्याकडं वळल्या. Are you angry with us, madam? Someone asked. एकाने विचारले, तुम्ही आमच्यावर रागवले आहात का? No, not at all. नाही, मुळीच नाही. But you don't feel proud of us anymore, Sushmita said in a low, soft voice. परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही, सुष्मिता मृदू हळुवार आवाजात म्हणाली. No, Sushmita, you are my class and I will always want to be proud of you. Come on, now let us go back to our studies. Take out your books. नाही सुष्मिता, तुम्ही माझा वर्ग आहात आणि मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे, आता आपण आपल्या अभ्यासाकडे वळूया. तुमची पुस्तके बाहेर काढा. शिक्षकाने इथे माझा या शब्दावर भर दिला. माय म्हटल्यावर मुलांना सुद्धा हे जाणवले. We waited after school and talk about this. आम्ही शाळा सुटल्यानंतर थांबलो आणि त्याविषयी बोललो. Did you notice what Desai ma'am said? देसाई मॅडम काय म्हणाल्या हे तुमच्या लक्षात आले का? Asked Snehal. She said, I will always want to be proud of you. She didn't say I am proud of you. त्या म्हणाल्या, मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा असेल. मला तुमचा अभिमान वाटतो असे त्या म्हणाल्या नाहीत. What do you expect? I said, so many of us fail. So many miss the test. How do you expect her to be? अपेक्षा काय आहे? मी म्हणाले,
आपल्यापैकी बरीच मुले नापास होतात. बरेच जण परीक्षा चुकवतात. त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? पहिल्या टेस्टचे मार्क कळल्यानंतर बरीचशी मुलं नापास झाली, काही पास झाली नाहीत, काहींना कमी मार्क मिळाले आणि सगळेजण शिक्षा घेण्यासाठी तयार झाले होते. परंतु देसाई मॅडम कोणत्याच मुलांना रागवल्या नाहीत किंवा ओरडल्या नाहीत. मात्र त्यांना त्याचे वाईट वाटले. ते त्यांच्या कृतीतून त्यांनी दर्शवून दिले. मुलांना सुद्धा याची जाणीव झाली की मॅडम आपल्यावर रागवल्या नाहीत. पण जेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही माझा वर्ग आहात, तुम्ही मला अभिमान वाटावं असं काहीतरी करावं, असं बोलल्यानंतर मुलांना त्याची जाणीव झाली आणि मुलांना हे कळलं की त्यांना अभिमान वाटेल असं आपण काहीच केलं नाही. मग त्यांना अभिमान वाटावा अशी अपेक्षा आपण का करावी? आपण त्यांना अभिमान वाटेल असेच काहीतरी केले पाहिजे. आणि मुलांच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झाले. इथे हा भाग आपण संपवला आहे. या भागामध्ये जे काही नवीन शब्द आलेले आहेत, ते नवीन शब्द पुढे दिलेले आहे. नक्कीच त्या नवीन शब्दांचा तुम्ही अभ्यास करताल. हा भाग तुम्हाला समजला असेल. थँक यू.